तर कोल्हापूर मिसळ की जान पातळ भाजी आता समोर बघतोय आपण. वा, खतरनाक कट पण आला समोर बघू शकता. आता फ्रेश असा हा पेटी पाव कापला जातोय. पेटी पाव किती स्पंजी आणि नरम आहे बघू शकता तुम्ही. त्यासोबत 2 गरमागरम पेटी पाव आता झालेले आहेत. कांदा, लिंबू आणि एक घास आपण तयार करूयात आता. तर कोल्हापूरमध्ये आलोय. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या पाठीमागच मनेर मशीद आहे. त्या मशीदला लागूनच बंडू मिसळ आज आपण बघणार आहोत. तर ही मित्रांनो कोल्हापुरातली सर्वात स्वस्त अशी ही मिसळ, स्वस्त आणि सर्वात मस्त देखील. तर अशी ही मिसळ आज आपण टेस्ट करणार आहोत आणि बंडूदांची गप्पा पण मारणार आहोत. तर ही 35 रुपयाला मिळणारी मिसळ दादांना परवडते कशी ते पण विचारणार आहोत आणि त्यासाठी ते काय काय करतात, प्रिपरेशन कशी करतात आणि मिसळ त्यांची टेस्टी होण्यासाठी ते काय करतात. तर मनेर मशीद समोर मित्रांनो बंडू मिसळ आता आपण भेट दिली आणि तुम्ही दादांचा सेटअप बघू शकता. तर दादा जरा दाखवा सेटअप तुमचं काय काय असते, कसं असते. बटाट्याची भाजी असते. बर, शेव. ही बटाट्याची भाजी आहे. शेव. ओके. मटकी. मटकी पण आहे. दही. दही आहे. पाव. पाव आहे. अशी पातळ भाजी असते. पातळ भाजी. तर कोल्हापूर मिसळ की जान पातळ भाजी आता समोर बघतोय आपण. वा, सतत असते. खतरनाक कट पण आला. तर मित्रांनो बंडू दादांनी काही जादू केला माहित नाही, पण कोल्हापुरातली तरुण पोरं सगळे इथं गर्दी करतात. आणि बंडू दादा टायमिंग जरा सांगा की. 7:30 ते 1. 7:30 ते 1. आणि आपला पत्ता जरा सांगा सगळ्या प्रेक्षकांना. मंदिरच्या बाजूला. बर. महानगरपालिकेजवळ. महानगरपालिकेच्या जवळ. आणि फोन नंबर आपला कसा आहे? 99 21 48 64 59. बर. तर तुमचं टायमिंगचं रिस्ट्रिक्शन आहे, एक टायमिंग विशिष्ट आहे, ते पण सांगून टाका सगळ्यांना, नाही तर गर्दी करतील इथं. 7:30 ते 1 फक्त. 7:30 ते 1. 1 नंतर विषय संपला. मिसळ संपली, विषय संपला. दुसऱ्या दिवशीच. बरोबर. 7:30 ते 1 पर्यंत या मित्रांनो आणि दादांना सहकार्य करा. पेटी पाव आला वाटतं. गरम पाव आले. दादा मिसळ करायला किती वाजता घेताय तरी सकाळी? 7 ला घेतोय. 6:30 ला घेतलं की 7:30 आवडतं. बर. जरा प्रोसेस तोंडी सांगा की आम्हाला, म्हणजे कसं कसं करताय. सिक्रेट सांगू नका, सिक्रेट आपलं लॉक ठेवा. स्वीट काय नाही. काय असेल मित्रांनो नुसतं आता समोर ढीग बघू शकता तुम्ही आणि याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की इथं किती लोक गर्दी करतात मिसळ खाण्यासाठी. काका दादा अजून ब्रेड काढतातच आणि आता जवळपास ढीग लावलाय समोर आपल्या. 20 रुपये. त्यानंतर मोठी गाडी जर असेल तर बाजूलाच तुम्ही लावून या. पार्किंग साठी जागा जास्त नाही आहे, तर टू व्हीलर तुम्ही इथं व्यवस्थित पार्क करू शकता समोर. सिक्रेट रेसिपी सांगा. सिक्रेट रेसिपी काय सिक्रेट असं काय नाही. सिक्रेट काय नाही. मसाला घरी तयार करून इथं फक्त बाकी काय नाही. सिक्रेट काय नाही. मसाला कसा करताय, म्हणजे काय काय असते मसाल्यात? मसाला आलं लसूण पुदिना कांदा भाजून खोबरं. बर. मगज बी किती वापरताय? मगज बी नाही तसलं काय वापरत नसते का त्याला? गरम मसाला जास्त. आणि मिसळला असा पेटी पाव वापरला जातो कोल्हापुरात आणि समोर बघू शकता आता फ्रेश असा हा पेटी पाव कापला जातोय आणि गरमागरम पेटी पाव आता मिसळ सोबत दिला जातो. किती पाव आपल्याला दिवसभरात लागतात? ते कसं दिवस गर्दीवरती शनिवार जास्त शनिवार जास्त लागतात. तर किती पेटी पाव लागत असेल तरी? 15-20 लागतातच. बरोबर. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि कुठे राहताय सांगा. इथं पर्यटन कलकुडकडे राहतो. बर. आणि दादांकडे कधीपासून येत आहे? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. आणि कुठे जातात? बर. काय घेता आल्यानंतर? आल्यानंतर काय घेताय? आणि नाही आलं खायला. बर. काय घेताय? काय म्हणजे मिसळ घेतो. मिसळच घेताय. बर. काय वैशिष्ट्य काय मिसळचं? काय मध्ये हे नाही एवढे म्हणजे चांगलं मिठाई एवढं काही नाही. ओके. मस्त मग आम्ही खायच्या याच्यावरती येतो. खायच्या याच्यावरती म्हणून आम्ही येतो. बर बर बर. दादा कोल्हापुरात 60, 70, 80 आणि त्यावरती पण जीएसटी असे काही ठिकाणी रेट आहेत आणि आपली मिसळ मात्र अगदी स्वस्त आहे. सगळ्यात स्वस्त म्हणायला हरकत नाही आहे. तर खरोखर मी असं मनापासून विचारतो, तुम्हाला परवडते पातळ भाजी देताय? अनलिमिटेड पातळ भाजी देतो, सगळं देतोय. त्यावेळेस काय नाही. फक्त विषय कसा आहे, आपण स्वतः करतो त्यामुळे आपण परवडते, बाकी काय नाही. स्वतः करताय त्यामुळे परवडते आणि खाणारं समाधान आपल्याला समाधान वाटते. म्हणजे असं नाही की बंडू दादाकडे आले की लोक समाधानानं जाणार. सामान्य लोकांचं बी हे आहे. अगदी बरोबर. त्यामुळे गर्दी भरपूर असते तुमच्याकडे.
आपण हाही आता आहे समाधान आहे. किती लाख दिवसाला लाख रुपये आले तरी सुद्धा माणूस समाधान होणार नाही. पण हा. आपण हाय यात समाधान आहे. हा यात समाधानी आहे. तो सगळ्यात महत्वाचा डायलॉग होता आजचा. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. समाधान महत्वाचं आहे हो समाधान बरोबर आहे. महत्त्वाचं, समाधान. आणि त्यामुळेच तुमच्याकडे जे लोक येतील ते समाधानाने हो, खातात आणि समाधानाने घरी जातात. घरी जात. बरोबर. तर दादा आपली जादुई मिसळ आहे ती कशी करताय जरा दाखवा मला. मिसळ भरून दाखवा. कोल्हापूरच्या तरुणाईला तुम्ही काय वेळ लावले ते पण जरा सांगा. म्हणजे काय राज काय त्याच्या मागे. आज काय नाही. बटाटा भाजी असते, मटकी असते, मोडा असतात. बर. ते असं शिवचिवडा असतोय. शेव चिवडा आहे. एक कांदा लिंबू. कांदा लिंबू आणि गरम पेटी पाव. गरम पेटी पाव. वा आता झाला फ्रेश. आणि हे पातळ भाजी. भाजी असते. वा. कट पहिलं कट आहे. वा 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 वा. कट पण दिला जातोय. पहिलं दही घातलं जाते. थोडस दही. वा. थोडं मटकी आणि पुन्हा मटकी कोथिंबीर आणि कोथिंबीर. वा. ही प्लेट मित्रांनो तयार झाली आहे. आणि समोर बघू शकताय 2 पाव आहेत, कांदा लिंबू आणि मिसळ. आणि रेट आहे 35 रुपये. स्माईल जरा द्या. जरासं वरती जरा. तर मित्रांनो कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या शेजारी असणाऱ्या मनेर मस्जिदच्या बरोबर समोर आज आपण बंडू मिसळ खायला आलो होतो. आणि ही मित्रांनो कोल्हापुरातली सर्वात स्वस्त आणि मस्त फेमस अशी मिसळ आज आपण इथं टेस्ट करणार आहोत. त्यासोबत 2 गरमागरम पेटी पाव आता झालेले आहेत. कांदा लिंबू ही छानशी अशी मिसळ इथं दिली जाते. कोल्हापूरमध्ये मित्रांनो जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात तर सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याची भाजी, नंतर मटकी आणि त्यांचा स्पेशल जो चिवडा असतो. कोल्हापूरमध्ये एक चिवडा वापरला जातो मिसळसाठी. तो चिवडा आणि त्याच्यावरून पातळ भाजी दिली. आणि थोडस आपण कांदा घेऊयात. जरा क्लोजअप दाखवा कॅमेरामॅन. तोंडाला पाणी सुटले का नाही. कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी सुटले आमच्या. दाखवतो म्हणाला बर. आणि इथं आता मिसळ आपण तयार केले. थोडासा लिंबू पिळ आहे आणि कांदा जो आहे, कांदा आणि कोथिंबीरचा फ्रेशनेस जो आहे तो इतका जबरदस्त आहे की त्याला मिसळला 4 चांद लावतात ते. वा. तर मित्रांनो आता वेळ आहे ती हा कोल्हापूरचा पेटीपाव चेक करण्याची. पेटीपाव किती स्पंजी आणि नरम आहे बघू शकता तुम्ही. आपल्या रेग्युलर ब्रेड सारखा नाही आहे हा. स्पेशली बेकरी मधून करून इथे घेतला जातो. आणि एक घास आपण तयार करूयात आता. वा. आता टेस्ट करूयात. क्या बात आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही कोल्हापुरात याल तेव्हा दिल्या पत्त्यावरती या. बंडूदादांनी फोन नंबर पण सांगितलाय. त्या पत्त्यावरती या आणि इथली मिसळ टेस्ट करायला विसरू नका. टायमिंग हे लिमिटेड आहे त्यामुळे त्या वेळेत या. तर कॅमेरामॅन सांगा जरा मिसळ बद्दल. एकच नाही कॅमेरामॅन कैसा लगता मिसळ तुमको. एक नंबर लग्या. बहुत बढ़िया. काय वैशिष्ट्य काय सांगितलं आता. सांगली, कोल्हापूर, मिरजेकडे पण आपण मिसळ टेस्ट केली. त्यात काय वेगळे पण काय. हे मिसळ जळजळत नाही. जळजळत नाही. पोटाला चांगली, पचनाला चांगली. बरोबर. कारण मागच्या वेळी पण 2-3 वेळा मित्रांनो खाऊन गेलो आम्ही इथं मिसळ. पण ती कुठेही असा त्रास होत नाही मिसळचा. बरेच वयस्कर लोक तरुणाई तरी ते येतात पण बरेच वयस्कर लोक पण येतात मिसळ खायला. तर आज आता आपण कोल्हापूरकर एक मित्र आहे आपला आणि बंडू मिसळच्या मिसळ टेस्ट करायला आलेला आहे. तर दादा मिसळ बद्दल काय बोलशील. मिसळ एक नंबर आहे. दिसना झालाय तू. मिसळ एक नंबर आहे. कट दादा बघू शकता एकदम जबरदस्त कट मारलेला आहे. मिसळ एक नंबर आहे. हे 6वी असल्यापासून इथे येऊन जाते. 6वी असल्यापासून 6वी असल्यापासून येऊन जाते. अजून चव हायच आहे. पहिला आपल्या इथं पापाची इथं चालू होती. 6वीला तुमच्या होत तेव्हा रेट काय होता. 15 रुपये होता. आता 35 झालाय. आता महागाई वाढली त्यामुळे तेवढं पाहिजे की. महागाई वाढलेली आहे त्यामुळे रेट पण वाढवलेला आहे. खरं मिसळची चव हायच आहे. मला असं म्हणायचं की कोल्हापुरात सगळ्यात कमी रेटची ही मिसळ आहे. होय. पण चवीच्या बाबतीत काय तुम्हाला वाटते. चव एक नंबर आहे. कारण आम्ही बाहेरच आहे तुम्ही कोल्हापूरचा आहे. प्रॉपर कोल्हापूरचा असून मी अजूनपर्यंत बंडुदांच्याकडे येते. इतक्या मिसळ खाल्ल्यात पण बंडुदांची जी चव आहे ती मिसळला अजून कुठेही चव नाही. चॅलेंज आहे.
चॅलेंज चॅलेंज आहे. चॅलेंज. तर मित्रांनो बघू शकताय, मी मगाशी जसं म्हणालो की तरुणाईला वेळ लावणारी ही मिसळ आहे आणि सगळी तरुण पोरं इथं गर्दी करतात, बरोबर आहे? येतात. त्याचे कारण काय रे? मिसळची चवच तशी आहे. मिसळीची चवच अशी आहे, क्वालिटी विषय. क्वालिटीचा विषय आहे. आणि अनेक विषय म्हणजे बंडूचा चेहरा तुम्हाला काय हसायला मिळेल. होय, कायमस्वरूपी हसरा. कधी पण या, हसरा चेहरा असतो बंडाचा. फोटो वाटत असेल लोकांना पण बघा का. तर कितीही वाजलेलं असू दे, कितीही वेळ असू दे आणि गर्दी किती पण असू दे, बंडू दादा कायम स्माइली मध्ये असते, बरोबर आहे? होय, बरोबर आहे बरोबर आहे. तर दादा आणि काय आवडतं तुम्हाला? आपण मिसळ, तांबडा पांढरा रस्सा. पेलवान आहे तुम्ही? नाही नाही. तब्येत पेलवान आहे. होय, तर झाले त्याला आम्ही तर काय. इथली मिसळ आणि बाकीचे पदार्थ कोल्हापूरचे खाल्ले की अशी तब्येत होते. आणि मी पण येऊन इथं आता बरेच पदार्थ टेस्ट करलो, त्यामुळे माझी पण होणार आहे, आता पोट वाढले. तर मित्रांनो आपल्या जरा हे व्यवस्थित पत्ता सांगा जेणेकरून सगळे कोल्हापूरकर इथे येतील आणि बंडूदादाकडे सगळे कोल्हापूरकर आले पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. महानगरपालिकेजवळ मनेर मस्जिदच्या समोर आपला बंडांचा गाडा आहे. अवश्य एकदा मित्रांनो भेट द्या. तर मित्रांनो दादानं सांगितलंय सगळ्या तरुण पोरांनी इथं गर्दी केली पाहिजे उद्यापासून आणि बंडूदादाला सपोर्ट केला पाहिजे, बरोबर आहे? बरोबर आहे बरोबर आहे. चव मात्र अस्सल तुम्हाला इथं मिळणार. मला तर चव आवडलीच, पण एक कोल्हापूरकर म्हणून या दादाची पण आम्ही मुलाखत घेतली, कारण कोल्हापुरात हा जास्त फिरला असेल ना बरं. होय, भेटले भेटले. तर ही मिसळ जी आहे ती खरोखरच ग्रेट आहे. मला तर चव बरोबर वाटली, एकदम जबरदस्त वाटली. क्वांटिटीच्या बाबतीत काय म्हणशील? हाय अशी रेग्युलर व्यवस्थित सगळीकडे क्वांटिटी मिळते, सेम आहे तशी. कमी आहे म्हणून नाही, त्याचं काही- क्वांटिटी कमी असते. नाही 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 नाही. एकदम जबरदस्त. जबरदस्त. या मित्रांनो इथं सगळे पदार्थ टेस्ट करा आणि बंडू दादाला मदत करा. इथं आल्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित छान अशी मिसळ खावा आणि समाधानानं जसा बंडू दादा असतो तसं तुम्ही पण समाधानानं मिसळ खावा आणि समाधानानं घरी जावा. कोल्हापूरची चव म्हणजे काय?